या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, काकू पारूला म्हणत असतात, पाहुण्यांना जेवण वाढायचं आहे, लक्षात आहे ना तुझ्या? यावर पारू म्हणते, हो आहे माझ्या लक्षात, तुम्ही नका टेन्शन घेऊ. काकू म्हणतात, पण काय ग, मोठ्या लोकांना जेवण वाढायला जमेल ना तुला? हे ऐकल्यानंतर पारूला आदित्यबरोबर घालवलेले काही क्षण आठवू लागतात. त्यानंतर पारूने बनवलेल्या जेवणाची श्रीकांतने केलेली स्तुती, त्यानंतर बाहेरून आलेल्या फॉरेनरने पारूच्या जेवणाची केलेली स्तुती, हे सगळं पारूला आठवत असतं. दुसरीकडे अहिल्या रेडी होऊन बसलेली असते. त्यानंतर तेथे दामिनी आणि दिशा सुद्धा येते. दिशा अहिल्याला म्हणते, एक सासू मॉम, ची पॉवर आता ऑलमोस्ट संपत आलेली आहे. म्हणजे आधी अहिल्याबाई किर्लोस्कर हे नाव जरी ऐकलं ना तरी सगळेजण घाबरायचे, आणि आता आता तुमची स्वतःच्या पोटची मुलंच तुमचं ऐकत नाही आहेत. म्हणजे तो आदित्य, तो गेला त्या मोलकर्णीसोबत पळून, आणि हा आदित्य हा असा तुमचं इन्सल्ट करून निघून जातो. एक सासू मॉम, किर्लोस्कर एम्पायर संपत चाललाय की काय? असं म्हणून दिशा स्वतःच्या तोंडावर हात घेते. दिशा पुढे म्हणते, आता हे किर्लोस्कर साम्राज्य बुडतंय की काय? मला तर खूप टेन्शनच आलंय. एवढ्यातच तेथे प्रीतम येतो. प्रीतम म्हणतो, किर्लोस्कर साम्राज्य एका रात्रीत नाही उभं केलंय दिशा, ते माझ्या आईबाबांनी कष्ट करून आणि रक्ताचं पाणी करून उभं केलंय, कळलं तुला? त्यामुळे त्याचा पाय इतका कमकुवत नाही आहे. त्यानंतर प्रीतम अहिल्याच्या बाजूला जाऊन बसतो आणि अहिल्याला म्हणतो, आई आय एम सॉरी. हे बघ, यापुढे मी तुझा एकही शब्द नाही ओलांडणार. मला दादासारखं व्हायचंय आई. हे बघ, तू म्हणाली होतीस ना आपण जेवायला जातोय म्हणून, चल मी तयार आहे. यावर अहिल्या म्हणते, प्रीतम, मनाविरुद्ध काहीही करू नकोस, आणि तेथे जाऊन तू माझा अपमान करणार असशील ना तर मुळीच येऊ नकोस. यावर प्रीतम म्हणतो, आई असं काहीही नाही होणार, आणि मी मनाविरुद्ध येत नाहीये. माझी स्वतःहून इच्छा आहे यायची. अहिल्या ठीक आहे असं म्हणते. हे बघून दिशा मात्र विचार करत असते. दुसरीकडे अहिल्याची मैत्रीण सर्व घरातील नोकरांना सांगत असते, आज आपल्याकडे खूप इम्पॉर्टंट गेस्ट येणार आहेत, त्यांचं स्वागत जोरात झालं पाहिजे. मला त्यात कुठलीही कमतरता नको आहे. तुम्ही बुके ऑर्डर केलाय ना? एक नोकर म्हणतो, हो मॅडम, ऑर्डर दिली आहे, डिलिव्हरी येतच असेल. त्यानंतर अहिल्या आपल्या फॅमिलीला घेऊन तेथे आलेली असते. अहिल्याची मैत्रीण अहिल्याचं वेलकम करते. त्यानंतर दोघी एकमेकांची चौकशी करतात. त्यानंतर अहिल्याची मैत्रीण नंदा जोरानेच पाणी आणा, गेस्ट आलेत असं सांगते. पारू आतूनच आले आले असं म्हणते आणि पारू बाहेर पाणी घेऊन जात असते. पारू पाणी घेऊन बाहेर येते, परंतु पारूने आपल्या तोंडाला मास्क लावलेला असतो. पारू सर्वांना पाणी देत असते. त्यानंतर पारूच्या हातून एक न्यूजपेपर खाली पडतो. पारू तो न्यूजपेपर उचलायला खाली वागते आणि अहिल्याच्या पायांना हात लावून ती अहिल्याला नमस्कार करते. हे बघून अहिल्याची मैत्रीण नंदा पारूवर जोराने ओरडते, काय ग ए, आंधळे आहेस तू? बघून काम करता येत नाही तुला? हे ऐकून अहिल्या म्हणते, नंदा राहू दे, काही हरकत नाहीये. त्यानंतर नंदा पारूवर ओरडते आणि म्हणते, आता बघत का उभी राहिली आहेस, जा इथून. पारू पुन्हा किचनमध्ये जाते. दुसरीकडे आदित्य पुन्हा ऑफिसमध्ये आलेला असतो. येथील मालक आदित्यजवळ एक बुके देतो. तो बुके लवकरात लवकर नेऊन डिलिव्हर करायला सांगतो. आदित्य हो असं म्हणतो आणि तेथून निघून जातो. पारू इकडे किचनमध्ये येते. त्यानंतर त्या ताई तेथे येतात. पारू त्या ताईंना म्हणते, ताई ऐका ना, मला ना कसं तरीच होत आहे, बरं वाटत नाही आहे मला, मी घरला जाते, आणि आजी बी एकटीच आहे ना. असं म्हणून पारू निघून जात असते. परंतु त्या ताई म्हणतात, अगं अशी काय करतेस तू? अगं तू निघून गेलीस तर मग मी एकटी काय करू? अगं मॅडमचे खूप महत्त्वाचे पाहुणे आहेत ग, काही कमी जास्त जर झालं ना तर माझी नोकरी जाईल. प्लीज तू नको ना जाऊस, प्लीज तू थांब ना जरा. त्या ताई म्हणत असतात, प्लीज थोडा वेळ थांब ना, माझ्या नोकरीचा प्रश्न आहे. यावर पारू म्हणते, ठीक आहे थांबते. त्यानंतर पारू मनातच म्हणत असते, देवा, देवी आईने मला ओळखू नये, माझ्या पाठीशी राहा. थोड्या वेळाने तेथे अहिल्याच्या मैत्रिणीचे मिस्टर येतात. अहिल्याची मैत्रीण सर्वांना आपल्या मिस्टरांची ओळख करून देत असते. नंदा अहिल्याला म्हणते, अहिल्या, इंडियातलं पूर्ण बिझनेस एम्पायर तू कव्हर केलंयस. अगं माझी पण इच्छा आहे की मी सुद्धा इंडियामध्ये बिझनेस स्टार्ट करावा, आणि मला तुम्हा सगळ्यांची मदत हवी आहे. आपण दोघी मिळून एक मस्त प्रोजेक्ट चालू करूया, मला सुद्धा बिझनेसमध्ये तुझी हेल्प होईल. यावर अहिल्या म्हणते, हो हो नक्कीच. पुढे नंदा म्हणते, अगं गप्पांच्या नादात तुझ्या फॅमिली मेंबर्सची माझ्याशी ओळख करून राहूनच गेली की. यावर अहिल्या म्हणते, हो मी ओळख करून देते. हा माझा मुलगा प्रीतम,
आणि ही असं म्हणून अहिल्या प्रियाची ओळख करून द्यायला जात असते. एवढ्यातच नंदा म्हणते, हां 1 मिनिट, अगं तुला 2 मुलं आहेत ना? अगं दुसरा आदित्य कुठे आहे? आला नाही का तो? यावर अहिल्या म्हणते, नाही तो नाही आलाय. नंदा म्हणते, ॲक्च्युली मला त्यालाही भेटायची खूप इच्छा होती. यावर अहिल्या म्हणते, तुला बिझनेस माझ्यासोबत करायचा आहे की माझ्या घरच्यांसोबत? यावर अहिल्या म्हणते, अगं आपल्या बिझनेसच्या गप्पा होतच राहतील. ऐक ना, मी जेवण लावायला सांगते, आपण जेवण करून घेऊ. यावर अहिल्या हो असं म्हणते. त्यानंतर दामिनी, मी आलेच असं म्हणून तेथून बाजूला जाते. दामिनी तेथून किचनमध्ये येते. पारू तेथे पाठमोरी उभी असते. ती पारूला वाकून वाकून बघत असते. दामिनी किचनमध्ये येऊन पारूलाच विचारत असते, मला सांग स्टार्टरमध्ये काय आहे? दे, प्लेटमधून दे मला, असं दामिनी तिला सांगत असते. पारू दामिनीला प्लेटमध्ये स्टार्टर खायला देते आणि तेथून निघून जाते. अहिल्या स्वतःशीच म्हणत असते, नाही नाही, माझं भासच आहे हा. अरे पारू कशाला येईल इथे कडमडायला? जाऊ देत, आपण आपलं फूड एन्जॉय करूयात. दुसरीकडे आदित्य फुलांचा बुके घेऊन पोहोचलेला असतो. आदित्य विचारत असतो, नंदा जहागीरदार इथेच राहतात ना? वॉचमन हो असं म्हणतो. त्यानंतर आदित्य फुलांचा बुके काढून त्या वॉचमनकडे देतो आणि त्या बुकेची प्राईस सांगतो. वॉचमन त्याला थांबायला सांगतो. त्यानंतर पारू इकडे सर्वांना जेवण वाढत असते. त्यानंतर पारू सर्वांना जेवण वाढून झाल्यानंतर प्रीतम जवळ जाते. तेवढ्यातच प्रीतम म्हणतो, नको आहे मला. प्रिया प्रीतमला म्हणत असते, प्रीतम जेवा ना थोडं. परंतु प्रीतम म्हणतो, नको आहे मला. यावर प्रिया म्हणते, सॉरी, पण ते फक्त खिचडीच खातात आणि बाकी काहीच खात नाहीत. यावर पारू म्हणत असते, प्रीतम सर तर कधीच उपवास करत नाहीत, मग आज जेवत का नाहीत? प्रीतम सरांनी तर कधीच खिचडी खाल्लेली नाही, मग नुसत्या खिचडीवर हे का राहत आहेत? नंदा इकडे सर्वांना सांगत असते, चला करा सुरुवात. परंतु दामिनीने ऑलरेडी सुरुवात केलेली असते. दामिनी अहिल्याला म्हणत असते, वहिनी करा सुरुवात, खरंच छान आहे जेवण. सगळेजण जेवण करत असतात. अहिल्या जेवण करत असते. अहिल्या जेवण करता करता नंदाला विचारते, नंदा हे जेवण कोणी बनवलं? बोलव त्यांना. नंदा म्हणते, अहिल्या अगं काय झालं? नंदा म्हणते, ॲक्च्युली मी हे सर्वंट इथे आल्यावर नवीनच ठेवले आहेत, काही चुकलं आहे का त्यांचं? अहिल्या म्हणते, काही चुकलेलं नाही आहे, परंतु जेवण अप्रतिम झालं आहे, मला काहीतरी बक्षीस द्यायचं आहे. दामिनी लगेच म्हणते, यांना जिथे जाणार तिथे कुणाला ना कुणाला काही ना काही बक्षीस द्यायचंच असतं, मला नाही दिलं कधी बक्षीस इतके कामं केली तरी. नंदा लगेच थँक्यू असं म्हणते. त्यानंतर ती राजेशला आज जिने जेवण बनवलं त्यांना बाहेर बोलवून आणा असं सांगते. पारूला मात्र इथे डायनिंग टेबलवर घडलेला प्रकार आठवत असतो. पारू प्रीतमचाच विचार करत असते. त्यानंतर तो माणूस येतो आणि म्हणतो, बाई जेवणावर खूप खुश झालाय, त्याने तुम्हाला बाहेर बोलवलंय असं सांगून तो माणूस निघून जातो. पारू इकडे म्हणत असते, देवा देवी आईने मला ओळखायला नको, पाठीशी राहा. पारू त्या ताईंजवळ जाते आणि म्हणते, ताई तुम्ही बाहेर जा आणि त्यांना सांगा की हा सर्व स्वयंपाक तुम्ही केलाय म्हणून. ताई म्हणतात, नाही नाही, मी असं काही करणार नाही आहे, कारण मॅडमला माहिती आहे की मला स्वयंपाक येत नाही आणि म्हणून तर त्यांनी दुसरी कूक आणायला सांगितली होती ना. पाहुण्यांना तू केलेलं जेवण आवडलंय म्हणून तर तुला बाहेर बोलवलंय ना, जा तू. परंतु पारू नाही असं म्हणत असते. त्या ताई म्हणतात, अगं असं काय करतेस, जा बरं तू. पारू मात्र बाहेर जायला खूप घाबरत असते. पारूला खूप टेन्शन आलेलं असतं. थोड्या वेळाने पारू मास्क घालते आणि बाहेर येते. पारू बाहेर आल्यानंतर अहिल्या पारूला म्हणते, हे जेवण तू बनवलंस? पारू मानेनेच हो असं म्हणते. अहिल्या म्हणते, कोणाच्या तरी हातची चव आठवली. त्यानंतर अहिल्या आपल्या हातातील एक बँगल्स काढते आणि पारूला देते आणि म्हणते, मी आता तुला हेच देऊ शकते. पारू मात्र ते बँगल्स घेत नसते. नंदा सुद्धा पारूला म्हणते, अगं घे ना, त्या सांगतायत तर. पुढे अहिल्या म्हणते, छान जेवण बनवलंयस. पारू लगेच अहिल्यासमोर हात जोडते. हात जोडून पारू तेथून निघून जात असते. एवढ्यातच अहिल्या पारूला आवाज देते आणि पारूला थांबायला सांगते. पारू लगेच तेथे उभी राहते. अहिल्या म्हणते, 1 मिनिट, तुझं मास्क काढशील, मला चेहरा बघायचा आहे तुझा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.